सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामीमय लाईफ शीतल या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। तर स्वामी सेवेतला आलेला एक अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। अनुभव असा आहे की साक्षात स्वामी आपण सेवा करताना स्वीकारण्यासाठी आपल्या घरी येतात, आपल्या सोबत बसतात आणि आपल्या सोबत नामस्मरण आपलं ऐकत असतात। ह्याचा अनुभव आहे आणि अनुभव माझ्या एकटीचा नाहीये, भरपूर अशा ताईंचा आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओमध्ये आपल्या बघायला मिळणार आहे। फक्त चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राइब करायचं आहे, खाली बेल आयकॉनचं छोटंसं बटन दिलेलं आहे त्याला प्रेस करायचं आहे, जेणेकरून सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। तर बघा, गुरुपौर्णिमा आहे म्हणून आम्ही स्वामींचं नामस्मरण चालू केलं। तर सगळ्या ताई माझ्यासोबत नामस्मरणासाठी होत्या आणि कंटिन्यू आमचं नामस्मरण 2 वाजेपर्यंत चाललं, म्हणजे 11, 11:30 ते 2 पर्यंत आम्ही नामस्मरण केलं शनिवारी रात्री। आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे बरोबर 12 वाजता स्वामींना लाडू आम्ही भरवला, पाणी माऊलींना भरवलं आणि गोड अशी आमची सेवा चालली होती। आणि सेवा चालली होती आणि मध्ये मध्ये दरवाजा वाजल्याचा भास म्हणजे आवाज यायचा। आम्ही दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये कोणीच नसायचं। असं माझ्यासोबतच नाही, बऱ्याचशा ताई ज्या लाईव्ह होत्या आणि ज्यांनी मनापासून नामस्मरण केलं त्यांनाच हा अनुभव आला बरं का, त्यांनाच स्वामींचं दर्शन झालं। आणि जे म्हणजे लाईव्ह मध्ये भरपूरशा ताई, जवळपास 200-250 ताई कंटिन्यू होत्या लाईव्ह मध्ये 2 वाजेपर्यंत त्यांनी नामस्मरण केलं स्वामींचं। कारण जी अखंड नामस्मरणामध्ये जी शक्ती आणि ताकद असते ती कशामध्येच नसते। तर कलियुग आहे, कलियुगामध्ये भरपूरशा काही गोष्टी आपण बघत असतो की चांगल्या वाईट म्हणजे नाही का, पाप पुण्य ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात। पण स्वामींचं जो अखंड नामस्मरण करतो त्याला स्वामी दर्शन हे नक्की देतात। त्यामुळे स्वामींची सेवा कोणती करू, स्वामींची कृपा कशी होईल। आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम आहेत ताई, किंवा आमच्या आयुष्यामध्ये चांगलं काही घडत नाहीये, कारण आम्ही खूप स्वामींचं करतो तरी आम्हाला अनुभव प्रचिती येत नाही। अशा वेळी काय करावं? तर हा अनुभव तुमच्यासाठी खूप मोठा आहे, कारण जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करायला बसणार तेव्हा आसन आपल्याला घ्यायचं आहे। स्वामींना सुद्धा एक आसन टाकायचं आहे। छोट्याशा ग्लासमध्ये स्वामींना पाणी, तुम्हाला असा ग्लास घ्यायचा आहे बघा, असा छोटासा ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासमध्ये स्वामींना पाणी भरून ठेवायचं आहे। आणि ते पाणी नामस्मरण झाल्यानंतर आपण तीर्थ म्हणून ग्रहण करायचं आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करता तेव्हा तेव्हा सेवा स्वीकारण्यासाठी माऊली येतात आणि ह्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे। बऱ्याचशाच ताई ज्या लाईव्ह रात्री होत्या त्या कमेंट नक्की करतील, कारण त्यांनाही असा भास झाला नाही। दरवाजा उघडतो, दरवाजामध्ये कोणीच नाही, म्हणजे ह्याचा अर्थ काय, एकदा सोडून दोनदा तर स्वामी साक्षात येतात बघा ना। एवढ्या शांत सगळे झोपेत होते आणि तेव्हा आम्ही स्वामींचं नामस्मरण करत होतो। त्यामुळे आमची गुरुपौर्णिमा ही शनिवारी रात्री 12लाच आम्ही साजरी केली स्वामींसोबत। तर किती म्हणजे ह्या गोष्टी अनुभव येतात आपल्याला, किंवा आपल्याला सुद्धा खूप चांगलं वाटतं की साक्षात भगवंत आपल्या सोबत आहे, आपल्याला दर्शन देऊन गेले आणि आपलं नामस्मरण स्वीकारतायत। त्यामुळे बघा, बऱ्याचशाच ताई आहेत की ज्या दुःखी असतात, ज्या भरपूरशा त्रासामध्ये आहेत आणि खूप त्रास आहे। आता बऱ्याचशाच ताई असं सुद्धा म्हणतात की शीतल ताई, तुला कोणाचा त्रास नाहीये, तुला असा सासुरवस नाहीये, किंवा तू फ्री माइंडेड आहेस, किंवा तू तुझ्या पायावरती उभी असल्यामुळे तुला हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागत नाहीत आणि तू खूप सुखी आहेस। तर खरंच मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे आणि स्वामीच आमचं सगळं काय आहेत। आई पण स्वामीच आहे, पप्पा पण स्वामीच आहेत आणि सगळं काही आमचं स्वामी माऊलीचं आहे। त्यामुळं स्वामी सेवेत असल्यामुळं स्वामीचा आमच्यावरती वरद हस्त आहे। त्यामुळे मला ह्या गोष्टी फेस कराव्या लागल्या नाही, किंवा माझा संघर्ष खूप वेगळा आहे। कारण कसं असतं, आपण जेव्हा दुसऱ्यावरती डिपेंड असतो तेव्हा आपल्याला खूप त्रास असतो। त्यामुळे स्वतःच्या पायावरती नेहमी प्रत्येक गृहिणीला मोटिवेशनल करते की आपण स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, स्वतःचं काहीतरी अस्तित्व असायला पाहिजे। आणि स्वामी सेवेकरी आहात तर डगमगायचं अजिबात नाही, कारण स्वामी नेहमी साथ देतात। अशक्य ही गोष्टी शक्य झालेल्या आहेत स्वामी सेवेतून। तर बघा, भरपूरशा ताईंना खूप चांगले अनुभव येत आहेत आणि भरपूरशा ताईंना खूप चांगलं म्हणजे प्रचिती येते। पण भरपूरशा ताई खूप दुःखी असतात, किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप दुःखाचा मोठा डोंगर असतो आणि त्यांना वाटतं की कधीतरी स्वामींची कृपा होईल आणि कधीतरी ताई स्वामी आमची हाक ऐकतील आणि स्वामी सुद्धा आम्हाला कधीतरी दर्शन देतील, असं भरपूरशा ताईंचं म्हणजे एक आशा असते। पण कसं असतं माहितीये का ताईंनो, स्वामी तुम्हाला साथ देतात, स्वामी तुम्हाला दर्शन देतात, तुम्हाला स्वामी प्रॉब्लेम मधनं संकटामधून काढतात,
पण स्वामींपर्यंत जाण्याचा एक प्रवास आहे, एक रस्ता आहे, एक वाटचाल आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला फक्त स्वामींचं अखंड नामस्मरण करायचं असतं. कारण आज बघा ना, युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी मी दिसते, तुम्ही मला ओळखता, म्हणता शीतलताई तुमचा व्हिडिओ आल्याशिवाय चांगलं वाटत नाही, किंवा तुमचा व्हिडिओ बघून आम्हाला पॉझिटिव्ह वाटतं, सकारात्मकता आम्हाला मिळते. तर जसं की तुमची माझी ओळख कशामुळे झाली, रोज रोज मी व्हिडिओ करते, रोज मी तुम्हाला भेटते व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे तुमचं माझं एक वेगळं कनेक्शन आणि बॉन्डिंग झाले. तसंच माऊलींचं नामस्मरण म्हणजेच माऊलींना रोज रोज भेटणं. आणि जेव्हा जेव्हा नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा माऊली आपल्याला भेटतात, तेव्हा तेव्हा माऊली आपल्या सोबत असतात, तेव्हा तेव्हा माऊली आपल्या जवळ असतात, तेव्हा तेव्हा माऊली आपल्याला बघत असतात, तेव्हा तेव्हा आपण माऊलींना बघत असतो. फक्त अखंड नामस्मरण. अखंड नामस्मरण म्हणजे काय, 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत, 2 अगरबत्त्या लावून श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे, त्याचं पठण करायचं आहे. आता बऱ्याचशाच ताईंना माळ पकडता येत नाहीये, बऱ्याचशाच ताई म्हणतात की शीतलताई माळ पकडता येत नाही, काही हरकत नाही. फक्त 2 अगरबत्त्या लावायच्या. अगरबत्त्या लावून संपेपर्यंत स्वामींचं अखंड नामस्मरण करायचं आहे. त्यासोबत स्वामींची सेवा म्हणजे नित्य सारामृत आहे, त्यातले रोज 3 अध्याय वाचले तरी सुद्धा खूप मोठी सेवा होते. आणि जर नाही जमलं तर तुम्ही स्वामींचं अगदी अखंड नामस्मरण करू शकता. अगदी लिहिता येत नाही, वाचता येत नाही, अडाणी आहे आम्ही, आम्हाला संस्कृत जमत नाही, काही करायची गरज नाही, फक्त माऊलींचं अखंड नामस्मरण करा. कारण अखंड नामस्मरणामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू दे, त्या प्रॉब्लेममधून बाहेर येता. पण कसं असतं, तुमच्या जसं आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत, माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स नाहीत असं मी म्हणणार नाही, किंवा प्रॉब्लेम्स म्हणून मी कोणती गोष्ट घेत नाही किंवा प्रॉब्लेम्स म्हणून जगत नाही. जे आहे त्याच्यामध्ये सुखी आहे, समाधानी आहे, जे चाललंय ते चांगलं चाललंय. आणि आम्हाला काय द्यायचंय किंवा आमच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे किंवा काय घडणार आहे ह्याची जबाबदारी आम्ही स्वामींवरती सोडलेली आहे. कारण माऊलीला जे योग्य वाटेल ते आमच्यासाठी आमचे स्वामी माऊली करतील. त्यामुळे तुम्ही सुद्धा बघा, संकटाला संकट म्हणून घ्यायचं नाही, कधी संकटाला कधी दुःख म्हणून घ्यायचं नाही. कारण शांत डोकं ठेवायचं, जे चाललंय चालू दे. कारण कसं असतं, काही वादळ जे असतात ते कायमस्वरूपी आपल्या आयुष्यामध्ये थांबण्यासाठी येत नाहीत. दुःख जास्त वेळ आयुष्यामध्ये थांबत नाही, पण सुख आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी थांबतं. पण ते सुख कसं असायला पाहिजे, कोणाचा आत्मा दुखवून, कोणाला त्रास देऊन घेतलेलं सुख कधी कामाचं नसतं. त्यामुळे बघा, जे सुख आपण जेव्हा संघर्ष करून, जेव्हा खूप संघर्ष करावा लागतो, खूप त्रास होतो किंवा खूप काही गोष्टी शिकायला मिळतात, तेव्हा त्या देवाने आपल्याला आकार दिलेला असतो. म्हणजे बघा, आज मला तुम्ही बघताय, माझाही खूप मोठा संघर्ष आहे, इथपर्यंत मी अशीच नाही पोहोचले. माझ्या आयुष्यामध्ये मी खूप वयाच्या लहान वयापासून खूप काही गोष्टी सहन केल्यात, पण मला असं आज खूप चांगलं वाटतंय की स्वामींसारखे गुरु माझ्या सोबत आहेत आणि मला देवाने तोच संघर्ष सहन करायला लावला. कारण मला देव घडवत होता. कारण बघा, चांदीचा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येऊन जन्माला येण्यापेक्षा मला स्वामींनी आकार देत देत मला चांगली व्यक्ती घडवली. आज माझ्याकडून चांगलं कार्य करून घेत आहेत आणि माझ्या आयुष्यामध्ये मला कशाचीच कमी नाहीये. मी आज स्वामींसमोर बसून सांगते, कशाची कमी नाहीये माझ्या आयुष्यामध्ये. सगळं काही स्वामींनी मला दिलेलं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये मी खूप सुखी आहे. आणि मांडलं तर सुख आहे, मांडलं तर दुःख असतं. त्यामुळे नेहमी सुखी राहायचं, पॉझिटिव्ह राहायचं, सकारात्मक राहायचं, जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायला शिकायचं. कारण कसं असतं, जेव्हा मन दुःखी असतं ना, तेव्हा भरपूरशा काही गोष्टी आपल्या संग घडतात, निगेटिव्हिटी आपल्यामध्ये खूप येते आणि भरपूरशा काही खूप निगेटिव्ह होतात. त्यामुळे निगेटिव्ह व्हायचं नाही. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रोजचा दिवस आपल्याला एक नवीन संधी देत असते, नवीन दिवस उजळत असतो. तर नवीन दिवशी नवीन काहीतरी शिकायचं, नवीन काहीतरी करण्याचा चांगला प्रयत्न करायचा. कारण बघा, आज जे दिवस आहेत ते उद्या राहत नाहीत. प्रत्येकाचे दिवस हे कालांतराने, वेळेने बदलत असतात. त्यामुळे आमचे गुरु स्वामी, तुमचे गुरु सुद्धा स्वामी माऊली आहेत. तर माझ्या माऊलींमुळे आमचे दिवस खूप खूप चांगले आहेत आणि आमच्या आयुष्यामध्ये स्वामीने आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त खूप काही दिलेलं आहे. कारण कसं असतं, पैसा प्रॉपर्टीपेक्षा आज स्वामी मूर्ती आर्ट एवढं मोठं फर्म उभं आहे. आपली स्वामी मूर्ती आर्ट आपली वेबसाईट आहे, जशी की मिशो, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, तशी आपली एक वेबसाईट आहे. त्यासोबत स्वामी मूर्ती आर्टमध्ये स्वामींनी 8 लोकांना रोजगार निर्मिती करून दिली आहे. निमित्त मात्र मी आहे, हे सगळं स्वामींचं आहे. मग स्वामींनी त्यांच्या कार्यासाठी निवड केली आमची, हे आमचं परम भाग्य आहे. आणि बघा, कोणाकडे काही असो, पण आमच्याकडे स्वामींसारखे गुरु आहेत. आमची माऊली, आमची आई आमच्या सोबत साक्षात आहे.
ह्याचा आनंद खूप वेगळा आहे. कारण कसं असतं, देव खूप म्हणजे प्रत्येक जणाचा एकच मला प्रश्न असतो, वाईट लोकांचं चांगलं का होतं? वाईट लोकांचं चांगलं होत नसतं. वाईट लोकांकडे सगळं काही असतं, पण त्यांना देव कधी साथ देत नसतो. कारण कसं असतं माहितीये का, पैसा प्रॉपर्टीमध्ये तुम्ही असं म्हणू नका की पैसा प्रॉपर्टी आहे किंवा खूप काय आहे म्हणजे तुम्हाला सुखात आहे किंवा देव त्याच्यासोबत आहे. तसं नसतं. आपल्याला देवाने साथ दिली आहे, आपल्याला देवाने कष्ट करायची ताकद दिली आहे, कष्ट करायची शक्ती दिली आहे आणि आपल्याकडून देव चांगलं काहीतरी काम करून घेतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण बघा, कोणाला देवाने जॉब करण्यासाठी निवड केली, कोणाची कशासाठी निवड केली, पण देवाने आज त्याचं कार्य करण्यासाठी आपली निवड केली. किंवा आज आपण एक म्हणजे बिझनेस वुमन किंवा आपण एक चांगला व्यवसाय करतोय, ही त्या भगवंताची कृपा आहे आपल्यावरती असणारी. त्यामुळे देणारे आपण कोणीच नाहीये, देणारे तेच आहेत. आणि बघा, स्वामी मूर्ती आर्टमध्ये जे पण आले ते स्वामींच्या कृपेनेच आले आणि टिकले सुद्धा. कारण सोपं नाहीये, शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे आणि आमच्यासोबत फक्त आमची माऊली होती. आणि माऊलींमुळे आज तुम्ही बघताय मला, की तुम्हाला माझा अनुभव माहिती आहे, तुम्ही माझं पूर्ण चॅनेल बघताय, अपघातामधून इथपर्यंत मी कशी पोहोचले, माझा प्रवास कसा आहे, स्वामींनी जीवनदान सुद्धा दिले, स्वामींनी माझ्याकडे चांगलं कार्य करून घेतलंय. त्यामुळे तुम्ही डगमगू नका, तुम्ही हिंमत कधी हारू नका. तुम्ही माऊलींची सेवेकरी असाल तर माऊलींचा तुम्ही हात पकडला असेल तर तो कधीही सोडू नका. बऱ्याचशाच ताई काय करतात की सेवा खूप खूप स्वामींची करता आणि एखादी इच्छा त्यांची पूर्ण नाही झाली की सेवा मध्ये सोडून देतात. म्हणजे देवावरती आमचा विश्वास नाहीये, असं नसतं. कारण देवाला माहिती असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. तर आमच्या बाबतीत सुद्धा असंच खूप काही गोष्टी घडल्या. आम्हालाही वाटायचं की असं का घडतंय, पण ते आम्हाला आता कळतंय की आमच्यासोबत जे काही व्हायचं ते चांगल्यासाठी स्वामी करायचे. म्हणजे स्वामींना आमच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं होतं, म्हणून माऊलीने त्या गोष्टी आमच्यापासून हिरावून घेतल्या आणि त्या गोष्टी आमच्यापासून गेल्या, पण त्यातून आम्हाला चांगलं स्वामींनी काहीतरी हे दिलंय. कारण स्वामींची इच्छा असेल काहीतरी चांगलं देण्याची. त्यामुळे बघा, तुम्ही जर स्वामी समर्थ माऊलींचे सेवेकरी असाल तर माऊलींवरती विश्वास ठेवा, डगमगू नका. जे होईल तुमच्या आयुष्यामध्ये ते चांगलं होईल. आणि जो स्वामींची सेवा करतो, आज गुरुपौर्णिमा आहे, खोटं बोलणार नाही, त्याला कशाचीही कमी कधीही पडत नाही. कोणतंही दुःख आलं तर डगमगू नका. सेवेमध्ये परीक्षा पण भरपूर होतात, त्रास पण भरपूर होतं सेवा चालू केलं तर. कारण कसं असतं माहितीये का, आपण आज म्हणतो की मी खूप चांगला आहे, मी चांगलं कर्म करतोय, मी स्वामी सेवा करतोय, पण आपला मागच्या जन्मीचा कर्म प्रारब्ध भोग असतो, तो भोगल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती कधी होत नाही. त्यामुळे जी सेवा करते त्या सेवेमध्ये खंड नाही पडला पाहिजे. आता तुम्ही ह्या गुरुपौर्णिमेला अखंड नामस्मरण माऊलींचं करताय किंवा ह्या गुरुपौर्णिमेला तुम्ही सारामृत वाचताय, ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत वाचायचं आहे. नाहीतर कसं असतं, स्वार्थापोटी काहीतरी हवं म्हणून मी सेवा करते, ह्या सेवेला काय अर्थ नसतो. त्या भगवंताने खूप काही दिले म्हणून तिची सेवा थोडी करा, पण नित्य करा. तुम्ही त्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. जे करताय ते नित्य करा. त्याचबरोबर बघा, आपला जो कर्माचा डबरा असतो, आता तुम्ही सांगा आपल्याला एखादं घर म्हणजे छानसा बंगला बांधायचा आहे, सुंदरचं घर बांधायचं आहे, त्यावेळेस आपण काय करतो, पाया खणतो. म्हणजे पाया खणून परत तो मुजवावा लागतो. त्याशिवाय बिल्डिंग, त्याशिवाय बंगला, त्याशिवाय चांगलं घर उभं राहू शकतं का? त्यामुळं पाया भक्कम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, पाया काढावा लागतो, तो पुन्हा मुजवावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा कर्म, प्रारब्ध, पापाचा जो काही खड्डा डबरा असतो तो खूप मोठा खणलेला असतो आणि तो सेवेतून हळूहळू हळू आपले गुरु मुजवतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगली फळ किंवा चांगली प्रचिती यायला सुरुवात होते. तर स्वामी सेवा बघा, आम्ही सुद्धा 4-5 वर्ष स्वामींची सेवा केली, कधी काय मागितलंय, पण ह्या वर्षी स्वामींची आमच्यावरती कृपा झाली. हे का रात्रीमध्ये नाही झालेलं. प्रत्येकाला वाटतं की हे असं आहे, ते तसं आहे. आता मी चालू केल्यापासून भरपूरशा लोकांनी ही सगळ्या गोष्टी चालू करण्याचा प्रयत्न केला, करतायत, पण हे एका रात्रीमध्ये झालेलं नाही. कारण स्वामींचा कृपा आशीर्वाद आहे, स्वामींचा वरदहस्त आहे. कारण स्वामींची निस्वार्थ सेवा एवढे दिवस केली, त्या सेवेचं फळ अपेक्षा नव्हती एवढं मोठं मिळेल, एवढे मोठं त्या सेवेचं फळ आज माऊलीने दिलेलं आहे. त्यामुळे बघा, तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात तर विश्वास ठेवा, डगमगू नका, हरू नका. जी सेवा तुम्ही चालू केली ती सातत्याने सेवा पूर्ण करायची आहे. त्या सेवेमध्ये कोणताही खंड पडू द्यायचा नाही. कधी कधी प्रॉब्लेमचा तो समजू शकतो किंवा असतं प्रत्येकाला प्रॉब्लेम, पण ठीक आहे. पण असं विश्वास डगमगून सेवा सोडणं किंवा देवाने काही दिलंच नाही, इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून सेवा सोडणं हे चुकीचं आहे. कारण तो भगवंत सुद्धा परीक्षा बघतो, खूप कठोर परीक्षा होते तुमची सुद्धा. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हायचं आहे. किती काही झालं, किती काही संकट आलं, किती काही झालं तरी सुद्धा स्वामींची साथ, स्वामींची सेवा कधीही सोडायची नाही. त्यामुळे बघा, स्वामी सेवेचे खूप चांगले चांगले अनुभव आहेत. तुम्हाला मी माझा अनुभव
खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तुम्ही ते बघा, सगळे अनुभव बघा तुम्ही. स्वामी सेवेत आल्यापासून जे इथपर्यंतचा प्रवास कसा आहे, स्वामींनी जीवनदान दिलं, स्वामींनी छान सेवा करून घेतली आणि निमित्त मात्र आपण असतो, पण स्वामी प्रत्येकाच्या माध्यमातून चांगलं कार्य करून घेतात. जेव्हा बघा देव प्रत्येक क्षणी देव आपल्यासोबत नसतो किंवा प्रत्येक क्षणी देव आपल्याला दिसत नाही, भेटत नाही, पण देव कोणाच्या तरी माध्यमामधून आपल्यासोबत असतो. निमित्त मात्र तो व्यक्तीचं शरीर असतो, तो व्यक्ती असतो, पण स्वतः भगवंत आपली मदत करायला आलेला असतो. फक्त ओळखण्याची दृष्टी आणि नजर असायला पाहिजे. आणि जो मनापासून भक्ती करतो, ज्याला मनापासून स्वामींशी जोडला गेलाय अंतःकरणात, त्याला स्वामी ओळखता येतात. कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये तुम्हाला दर्शन देतात. तुम्हाला कळण्यासाठी तुमची तेवढी भक्ती स्वामींबद्दल असावी लागते. त्यामुळे बघा अशी स्वामींची भक्ती आहे आणि असा आलेला आम्हाला स्वामींचा लाईव्ह नामस्मरणाचा अनुभव आहे. त्यामुळे आपलं लाईव्ह नामस्मरण रोज असतं बरं का, आणि टाइम फिक्स का नसतो, कारण दिवसभराचं शेड्यूल खूप बिझी असतं. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, लाईव्ह नामस्मरण जॉईन करण्यासाठी आपलं स्वामी माय लाईफ शीतल ज्या चॅनलवर तुम्ही माझा व्हिडिओ बघताय त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, छोटंसं बेल आयकॉनचं बटन आहे त्या बटनाला प्रेस करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सगळे आमचे स्वामी माय लाईफ शीतल ह्या युट्यूब चॅनलचे सगळे व्हिडिओ सेवेचे, आध्यात्मिक पूजा साहित्याचे, आम्ही आध्यात्मिक पूजा साहित्य अगदी घरपोच तुम्हाला पोहोचवण्याचं कार्य करतोय. मूर्ती, अगरबत्ती, गंध, वस्त्र, अगदी तुम्हाला अध्यात्म करायचंच आहे तर फक्त स्वामी मूर्ती आर्ट आणि स्वामी माय लाईफ शीतल चॅनल बघा. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ओरिजिनल आहेत, नॅचरल आहेत. आपल्या अगरबत्त्या सुद्धा नॅचरल आहेत. तुपाचा दिवा सुद्धा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे. त्याचबरोबर बघा सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला अगदी घरपोच मिळतात. त्यासोबत swamimurtiart.com ही ई कॉमर्स आपली वेबसाईट आहे, मिशो, अमेझॉन सारखी. तुम्ही त्याच्यावरून सुद्धा भरपूरसे प्रोडक्ट परचेस करू शकता. तर काही प्रोडक्टचे फोटो नसतील तर त्यासाठी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा भरपूरशा ताईंना लाईव्ह जॉईन करतात तर लाईव्ह नामस्मरण सुद्धा छानसं होतं आणि सगळ्यांचं होतं. तर लाईव्ह जॉईन करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. त्यासोबत स्वामी मूर्ती आर्टमध्ये बीशी योजना चालू केलेली आहे आपण, काही गृहिणींसाठी, काही ताईंसाठी ज्यांना खरेदी करता येत नाही, त्या पैसे साठवून किंवा थोडे थोडे साईडला ठेवून खरेदी करतात, त्यांच्यासाठी सुद्धा आपली बीशी योजना चालू आहे. बीशी योजनेची माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. योजनेची माहिती आणि तुम्हाला त्याचे नियम वगैरे तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून कळवले जातील. तर आजचा व्हिडिओ आणि स्वामींचा आमचा लाईव्ह नामस्मरणाचा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.